श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 61वा. मयूरध्वजाची कथा. ही सर्व मंडळी जात असता दुसरा एक न येताना दिसला. मयूरध्वज नावाच्या राजाने आतापर्यंत 6 अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा 7व्या यज्ञाचा आरंभ केला आहे. त्याने दिग्विजय करण्याच्या उद्देशाने हा शामकर्ण घोडा सोडला होता. खूप सैन्याशिवाय मयूरध्वजाचा मुलगा ताम्रध्वज हा रक्षण करता होता. ताम्रध्वजाने समोरून येताना शामकर्णाला पाहिले व चौकशी केली तेव्हा तो अश्व धर्मराजाचा असून कृष्णासह अर्जुन त्याचे रक्षण करीत आहे असे कळले. तो शामकर्ण त्याने अडविला तेव्हा उभयंतात युद्ध झाले. त्यावेळी पार्थ अगदी जर्जर झाला. यवनाश्व, नीलध्वज, बभ्रुवाहन इत्यादी महावीरसुद्धा ताम्रध्वजाच्या बाणांनी मूर्छित झाले. शेवटी ताम्रध्वज कृष्ण व अर्जुनाला मूर्छित करून दोन्ही शामकर्ण घेऊन रत्नपुराला गेला. त्याने सर्व वृत्तांत मयूरध्वजाला सांगितला. हे ऐकून त्याला पराकाष्ठेचे दुःख झाले. तो ताम्रध्वजाला म्हणाला, कृष्ण अर्जुन हे नरनारायणाचे अवतार आहेत. त्यांना तू शरण जाऊन संतोषी केलेस तर मला आनंद होईल, नाही तर मला तुझे काळे तोंड दाखवू नकोस. अरे माझा हा 7वा यज्ञ पूर्ण करण्याकरिता प्रत्यक्ष भगवान विष्णूच येत होते, पण तू मार्गात आडवा झालास. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, खरोखरीच ताम्रध्वज महाबलाढ्य आहे. दोन्हीही शामकर्ण तो घेऊन गेला. आता धर्मराजाचा अश्वमेध अपुरा राहणार का? परंतु याचवेळी अर्जुन निष्ठेने म्हणाला, देवा तूच हे सगळे करायला लावलेस, त्यातून यश मिळूनही तूच देणार आहेस. अखेर श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रूप घेतले. अर्जुनाला आपला शिष्य बनविले. दोघेही मयूरध्वजाच्या यज्ञमंडपात दाखल झाले. कोणी तपस्वी ब्राह्मण आलेले पाहून राजाने त्यांचा सन्मान केला. अशा तेजस्वी ब्राह्मणाच्या पदस्पर्शाने आज सारा यज्ञमंडप पवित्र झाला असे राजाला वाटले. त्याने ब्राह्मणांना पाहिले तो ते दुःखी असल्याचे कळले. तेव्हा मयूरध्वजाने दुःखाचे कारण विचारले व काय मागायचे ते मागा अशी विनंती केली. तेव्हा ब्राह्मणांच्या डोळ्यात पाणी तरारले. ते राजाच्या दृष्टीस पडले. महाराज का शोक करता? राजाने नम्रतेने विचारले. तुला सांगून काय उपयोग? माझे दुःख निवारण करण्याची शक्ती कुणातही नाही. महाराज आपण सांगा, माझ्याने आपले दुःख दूर झाले नाही तर मी प्राणत्याग करीन. ध्वजाचा निर्धार ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, मी द्वारकेचा ब्राह्मण, घरची गरिबी तू दानशूर आहेस. ही कीर्ती ऐकून मी काही याचना करण्याकरिता येथवर आलो. येत असताना वाटेतच मी माझ्या मुलाचे लग्न जमवून वाटचाल करू लागलो. भयानक जंगलातून येत असताना एका वाघाने माझ्या मुलावर झडप घालून तोंडात धरले. मी त्या वाघाची करुणा भाकली, परंतु एकाच अटीवर वाघाने त्याला सोडविण्याचे वचन दिले. वाघ मनुष्यवाणीने म्हणाला, मला मयूरध्वजाचे अर्धे अंग कर्तवून खायला दिले तर मी तुझ्या मुलाला सोडीन. राजा म्हणाला, ही गोष्ट अशक्य आहे. कोण आपले अंग कर्तवून देईल? महाराज तुम्ही चिंता करू नका. असे म्हणून राजाने करवत आणवली. आपले शरीर कर्तवत असताना कोणीही रडू नये अशी सूचना केली. करवत एका बाजूने राणीने धरली व दुसरीकडून राजाच्या पुत्राने धरली. राजाच्या शरीराचे छेदन करू लागले. उपस्थित असलेले लोक ब्राह्मणाच्या कृतीची निर्भत्सना करू लागले. राजाचे शरीर करवतले जात असता राजाच्या डाव्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीकृष्ण लगेच म्हणाला, राजा तू रडतो आहेस? तेव्हा राजा म्हणाला, महाराज माझ्या डाव्या डोळ्यातून अश्रू येत आहेत कारण माझे उजवे शरीर सत्कर्मी लागत असताना डाव्या शरीराला ही संधी मिळत नाही म्हणून दुःख होत आहे. राजाचे हे उद्गार ऐकून श्रीकृष्ण संतुष्ट झाला. त्याने प्रेमाने मयूरध्वजाला आलिंगन दिले व त्याचे शरीर पूर्ववत केले. युद्धात मारले गेलेले सैनिकही पुन्हा जिवंत केले. श्रीकृष्णाने राजाला आपले खरे रूप दाखविले. राजाही आपले सैन्य घेऊन धर्मराजाचा यज्ञ पूर्ण होण्यास मदत म्हणून दोन्ही शामकर्णाच्या संरक्षणासाठी निघाला. पुढे सारस्वतपूर लागले. तेथे वीरवर्मा राजा राज्य करीत होता. तो यमाचा सासराच असल्याने यम त्याचे संरक्षण करीत असे. वीरवर्म्याच्या सेवकांनी दोन्ही घोडे पकडून नेले. त्यामुळे अर्जुन व वीरवर्मा याच्यात प्रचंड युद्ध झाले. यमाने रोग बरोबर घेऊन सासऱ्यास मदत केली. अर्जुनाचे रथी महारथी त्यामुळे पराभूत होऊ लागले. तेव्हा श्रीकृष्णानेच यातून तोड काढली. त्याने वीरवर्म्यास बोलाविले व आपले खरे रूप त्याला दाखविले. वीरवर्मा विष्णू भक्त होता. त्याने ताबडतोब श्रीकृष्णाचे पाय धरले. विपुल धन देऊन सर्वांचा सन्मान केला. वीरवर्मा ही घोड्याच्या रक्षणास अर्जुनाच्या सहाय्यासाठी बरोबर निघाला. अशा प्रकारे सर्व मंडळी वाटचाल करीत असता एका मोठ्या नंदडोहाजवळ आली. दोन्ही घोडे पाण्यावरून उडान करून पलीकडे गेले. बाकीचे माणसे होडीतून पैलतीरी आली. जवळ कुंतलपूर नावाचे नगर होते. नगरजवळ येताच दोन्ही घोडे दिसेनासे झाले. सर्वांना आश्चर्य वाटले. तोच नारदाची स्वारी त्या ठिकाणी येऊन दाखल झाली. त्याने सांगितले की दोन्ही अश्व चंद्रहास्य राजपुत्र घेऊन गेला आहे. नारदाने चंद्रहास्याचा संपूर्ण इतिहास निवेदन केला. तो आता पुढील अध्यायात वाचू. येथे अध्याय 61वा समाप्त. अध्याय 62वा. चंद्रहास्य राजाचे आख्यान.
केरळ नगरचा राजा सुधार्मिक याचा पुत्र चंद्रहास्य. चंद्रहास्य सुंदर व सद्गुणी होता, परंतु त्याच्या डाव्या पायाला 6 बोटे होती. हे अशुभ सूचक होते. चंद्रहास्य अगदी लहान असतानाच शत्रूंनी त्या राज्यावर स्वारी करून राजाला ठार मारले. चंद्रहास्याची आई सती गेली. एका बाईने चंद्रहास्याला गुपचूपपणे कुंतलपूरला आणले. कसाबसा तिने त्याचा प्रतिपाळ केला, परंतु तीही राजपुत्र 3 वर्षाचा असतानाच मरण पावली. चंद्रहास्य गावात भटकू लागला. कोणीही त्याला उदरनिर्वाहापुरते अन्न देत. एके दिवशी त्याला लहानशी नरसिंहाची मूर्ती सापडली. तो रोज ती मूर्ती तोंडात घेऊन भक्तिभावाने तिची पूजा करीत असे. कुंतलपूरच्या राजाचा प्रधान दुष्टबुद्धी हा अतिशय कपटी होता. एके दिवशी त्याने ब्राह्मणांना जेवणास बोलाविले. चंद्रहास्यालाही त्याने जेवण वाढले. भरल्या पंक्तीत जेवणापूर्वी चंद्रहास्याने तोंडातील शालिग्राम बाहेर काढून त्याची भावभक्तीने पूजा केली व पुन्हा ती मूर्ती पूर्ववत तोंडात धरली. भोजनास बसलेल्या ब्राह्मणांना अचंबा वाटला. भोजनोत्तर पानसुपारीच्या वेळी अगदी सहजच चंद्रहास्य प्रधानाच्या शेजारी बसला होता. एवढा राजबिंडा मुलगा प्रधानाचाच असावा असा विचार करून ब्राह्मणांनी त्याच्या डोक्यावर मंत्राक्षता टाकल्या आणि त्याला सार्वभौम राजा होशील असा आशीर्वाद दिला. परंतु दुष्टबुद्धी प्रधान या प्रसंगापासून चंद्रहास्याचा दोष करू लागला. दुष्टबुद्धीने त्याला ठार मारून टाकण्यास मारेकऱ्यांना सांगितले. ठार केल्याचे खून म्हणून त्याचे 6वे बोट दाखविण्यास आणा अशी मारेकऱ्यांना ताकीदही दिली. मारेकरी चंद्रहास्याला घेऊन अरण्यात गेले. त्यांनी त्याला मारण्यासाठी आपले शस्त्र वर उचलले. ते चंद्रहास्याच्या मस्तकावर पडण्याचा अवकाश तत्पूर्वीच चंद्रहास्याने शालिग्राम तोंडात धरला. जेणेकरून नरसिंह प्रगट झालाय व त्याच्या पाठीशी उभे राहिले. ते पाहून मारेकरी भीतीने अर्धमेले झाले. त्यांनी जाता जाता चंद्रहास्याचे 6वे बोट तोडून नेऊन प्रधानास दाखविले. प्रधानास फार आनंद झाला, परंतु इकडे 6वे बोट तोडले गेल्यामुळे चंद्रहास्याचे अनिष्ट दिवस संपले. एके दिवशी कुलिंद देशाचा राजा मृगयेकरिता रानातून भटकत असता एका लहान मुलाच्या तोंडातून परमेश्वराचा नामाचा जप चालू असल्याचे त्याने ऐकले. तो जवळ गेला आणि त्याने त्या लहान मुलास उचलून घेतले. इतक्यात आकाशवाणी झाली, हे राजा, याला मुलाप्रमाणे सांभाळ. राजाने आनंदाने त्याला राजवाड्यात आणले. जेणेकरून राणीलाही हर्ष झाला. त्यांनीच मुलाचे नाव चंद्रहास्य ठेवले. चंद्रहास्य आता मोठा झाला असे पाहून राजाने सर्व राज्यकारभार त्याच्या स्वाधीन केला. कुंतल देशाच्या राजाचा राज्यकारभार पोहोचता करण्यास त्याने चंद्रहास्यास सांगितले, परंतु तेथील प्रधान दृष्ट असून त्याच्याबरोबर सावधगिरीने वागण्याची सूचनाही दिली. चंद्रहास्य म्हणाला, मी इतर प्रदेश जिंकत जाईल, नंतर कारभार देईन. चंद्रहास्याने 11 दिवस बरीच पृथ्वी जिंकली. चंद्रहास्य परत आल्यावर सर्वांनाच आनंद झाला. एक दिवस काही लोकांजवळ कारभार देऊन कुंतलपुरास पाठविले. तेथे पोहोचल्यावर दुष्टबुद्धी प्रधानाने कराची रक्कम ठेवून घेतली. सर्व लोकांना भोजन दिले, पण एकादशी असल्याने भोजनास येत नाही असे त्या लोकांनी कळविले. दुष्टबुद्धीला अपमान झाला असे वाटले. त्याने या लोकांना तुरुंगात टाकले आणि राजास कळविले की कुलिंद राजाने आपला कारभार पाठविला नाही, तो माजला आहे. तेव्हा राजाने त्यावर स्वारी करण्याची आज्ञा दिली व आपल्या कन्येसाठी उत्तम वर शोधण्यास सांगितले. प्रधानाची मुलगी ही उपवर असल्याने तिलाही नवरा शोधायचा होताच. मग प्रधानाने जोरात तयारी करून कुलिंद राजाच्या चंद्रानवती नगरीजवळ त्याने तळ ठोकला आणि कपटाने राजास निरोप पाठविला की आमच्या राजाची मुलगी उपवर झाली आहे. तुमचा मुलगा सुंदर आहे, तेव्हा त्याला मजबरोबर पाठवावे. परंतु मी स्वतः परत न जाता मला आणखी 2 कामे आहेत, तेव्हा आमच्या सेवकाबरोबर युवराजांना पाठवा. कुलिंद राजाने ही गोष्ट खरी मानून चंद्रहास्यास पाठवून दिले. प्रधानाने आपल्या मुलाकडे खाजगी पत्र देऊन एक विश्वासू माणूस गुप्तपणे पाठविला. त्यात लिहिले होते की राजपुत्रास भोजनास बोलावून विष घालून ठार मारावे. इकडे चंद्रहास्य राजवाड्यात येऊन पोहोचला. राजाला हा मुलगा योग्य आहे असे वाटल्याने त्याने आपल्या चंपक मालती मुलीशी त्याचा विवाह मोठ्या थाटामाटाने पार पाडला. जंगी वरात गावागावातून निघाली. त्यावेळी दृष्टबुद्धीही घरात होता. त्याच्या घराजवळ वरात आलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने चंद्रहास्यास विचारले, मदन कुठे आहे? तेव्हा चंद्रहास्य म्हणाला, आपण दिलेले पूजेचे साहित्य घेऊन मी देवळात जात होतो. तोच वाटेत मदन भेटला आणि त्याने मला त्वरित राजाकडे जाण्यास सांगितले व स्वतः देवळात गेला. प्रधानाने योजलेली युक्ती प्रधानावरच उलटली होती. प्रधान घाईने देवळात घुसला. तो त्याला स्वतःचा मुलगा मारेकऱ्यांच्या हातून मारला गेला असल्याचे दिसले. दुष्टबुद्धीला दुःखावेग सहन न होऊन खांबावर डोके आदळू आदळू आपला प्राण दिला. ही सारी हकीकत चंद्रहास्यास कळताच तो त्वरेने देवळात आला. त्याने देवीची मनोभावे पूजा केली आणि दोघांनाही जिवंत केले. शेवटी सर्व गोष्टी उघडकीस आल्या. प्रधानाने कपटाने कुलिंद राजास बंदीत टाकले होते. त्याची कारस्थाने स्पष्ट झाल्यावर त्याला प्रधान पदावरून काढून मदनाला प्रधान केले. चंद्रहास्याने आपल्या राज्यात जाऊन मातापित्यांची सुटका केली. चंद्रहास्याने प्रधानाची मुलगी विषया हिच्याशीही विवाह केला. त्याला विषयेपासून
पद्माक्ष आणि चंपकमालतीपासून मकरध्वज असे 2 महापराक्रमी मुलगे झाले. नारद म्हणाला, या पुत्रांनीच अर्जुना तुमचे घोडे उचलून नेले आहेत. असे म्हणून नारद निघून गेले. येथे अध्याय 62वा समाप्त. अध्याय 63वा. मुंगुसाची गोष्ट. धर्मराजाचा गर्वपरिहार. धर्मराजाने शामकर्ण अश्वाची पूजा करून भीमाकडून त्याचा वध करविला. यज्ञ केल्यावर सर्व राजांचा आदर सत्कार केला. ब्राह्मणांना भोजन व दानधर्म केला. इतक्यात तेथे एक मुंगूस येऊन धर्माला म्हणाले, राजा, मागे एका यज्ञकुंडात मी लोळल्यामुळे माझे अर्धांग सुवर्णांचे झाले आहे. राहिलेले अर्धांग सुवर्णांचे व्हावे म्हणून आले, पण सुवर्णमय होत नाही, म्हणून तुझा यज्ञ यथासांग झाला नाही. मग धर्मराजा मुंगुसाला म्हणाला, या यज्ञप्रसंगी श्रीकृष्ण व वेदव्यास असताना माझा यज्ञ यथासांग झाला नाही असे तू म्हणतोस तरी कसे? ते ऐकून मुंगूस म्हणाले, एका गावात मृदल नामक ब्राह्मण आपली स्त्री, पुत्र व सून यासह राहत असे. तेथे एकदा दुष्काळ पडला व लोक मरू लागले. त्या संकटात त्यांनी झाडपाल्यावरच कसे तरी दिवस काढले. त्यांना 6 महिन्यानंतर अतिश्रमाने 3 मुठी धान्य मिळाले. त्यामध्ये त्यांचे महायज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, देवयज्ञ व भूतयज्ञ या 5 महायज्ञ करून अग्नीचा विभाग त्याला देऊन नंतर ती सर्व भोजनाला बसली. अति भुकेने व्याकुळ असल्यामुळे ते जेवायला बसणार इतक्यात संन्याशाचा वेश घेतलेला ब्राह्मण तेथे आला. मुद्रलाने त्याची पूजा करून त्याला आपला वाटा दिला, पण त्याची भूक शांत झाली नाही. तेव्हा स्त्री, पुत्र व सून यांनी सुद्धा आपापले वाटे देऊन ब्राह्मणास संतोषविले. तो वेशधारी संन्यासी म्हणजेच यमधर्म होता. त्याने आपले रूप प्रकट करून मुद्रलाला वर दिला की तुला इच्छित फळ प्राप्त होईल. तुझ्या दर्शनाने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना आनंद होईल. तुला यज्ञाचे फळ मिळेल. तेवढ्यात मृदलावर पुष्पवर्षाव झाला. अन्नदान केल्यामुळे मृदल ब्राह्मण वैकुंठाला गेला. त्याच्या यज्ञकुंडात लोळल्यामुळे अर्धांग हे सुवर्णाचे झाले, परंतु तुझ्या यज्ञकुंडात होत नाही असे म्हणून मुंगूस निघून गेले. त्यामुळे धर्माचा गर्व कमी झाला व तो श्रीकृष्णाला शरण गेला. यज्ञ संपल्यावर धर्म आपला राज्यकारभार पाहू लागला. नंतर एकदा लोकात अकस्मात भांडण झाले. राज्यातील एका व्यापाऱ्याने थोडी जमीन ब्राह्मणाला दान दिली. तो ब्राह्मण जमीन खणत असता त्याला द्रव्याचा हंडा सापडला. त्याने तो मालकाकडे देऊन म्हणाला, आपल्या जागेतले हे धन माझे नाही म्हणून परत देत आहे. पण तो व्यापारी ते धन घ्यायला तयार होईना. तो म्हणाला, मी जमीन दान दिली म्हणजे त्याबरोबर त्यातील द्रव्यही दान दिले आहेत, तेव्हा तुम्हीच घ्यावे. शेवटी न्याय करण्यासाठी ते दोघे धर्माकडे गेले. असे धार्मिक लोक राज्यात आहेत. त्याबद्दल धर्माला समाधान झाले. त्याने श्रीकृष्णाला सल्ला विचारला. कृष्ण त्या सर्वांसह पाताळात शेषाकडे गेला. त्या महाभयंकर कलीला दोघांनी पाहिले. त्या कलीने धर्माची प्रार्थना केली. धर्माने कलीला शेषाकडून सोडविले. त्यामुळे ब्राह्मण व व्यापारी यांची बुद्धी फिरली. ते दोघेही ते द्रव्य माझे माझे असे म्हणू लागले. त्यामुळे धर्माला आश्चर्य वाटले. श्रीकृष्णाने त्याचे कारण सांगितले. कलीला सोडून दिल्यामुळे राज्यात अशीच भांडणे निर्माण होऊन धर्म बुडेल. अभिलाषेने लोक एकमेकांचा प्राण घेतील. अनाचाराला ऊत येईल. तेव्हा कलीला पुन्हा बांधून ठेवले पाहिजे. ही गोष्ट झाल्यावर द्वारकेला जाण्याबद्दल श्रीकृष्णाने धर्माला विचारले. वृद्धापकाळ झाल्यामुळे आपली वर्षभर भेट होणे अशक्य आहे असे सांगून तो निघाला. ते ऐकून पांडवांना दुःख झाले, पण श्रीकृष्णाने त्यांची समजूत घातली व तो सर्व परिवारासह द्वारकेला निघाला. येथे अध्याय 63वा समाप्त. अध्याय 64वा. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती वगैरेचा शेवट. उपसंहार. कौरवांचा नाश झाल्यावर धृतराष्ट्र पांडवासह हस्तिनापुरी राहत होता. धर्म सर्वांना मान ठेवीत असे. भीम मात्र मागील काही गोष्टी आठवून धृतराष्ट्राशी हृदयभेदक बोलत असे. त्यामुळे उरलेले दिवस ईश्वर चिंतनात घालविण्यासाठी धृतराष्ट्राने अरण्यात जाण्याचा निश्चय केला व त्याने ही गोष्ट धर्माला सांगितली. धर्म कोमल मनाचा असल्यामुळे त्याला शोक आवरेना. त्यामुळे त्याने जाण्याला विरोध केला. इतक्यात तेथे व्यासमुनी आले. धृतराष्ट्राने त्यांना आपला विचार सांगितला. त्यांनी धर्माचे समाधान करून क्षत्रियाने वृद्धापकाळी तपोवनात जावे हेच योग्य असे सांगितले. त्यांच्याबरोबर विदुर, कुंती व गांधारी जाण्यासाठी निघाली. जाण्यापूर्वी त्याने पुष्कळ दानधर्म केला. जाताना कुंतीने वृषकेतू व परीक्षिती यांची काळजी घ्यायला पांडवांना सांगितले. पांडवांनाही फार दुःख झाले. त्यांना पोचविण्याकरिता बरीच मंडळी निघाली. पहिले दिवशी भागीरथी नदीवर त्यांनी मुक्काम केला. नंतर सर्वांनी वल्कले नेसून तेथून व्यासाश्रमाला गेले. विदुर व धृतराष्ट्र हे दोघे जवळच आश्रम बांधून राहू लागले. त्यामुळे त्यांची शरीरे अगदी अस्थिपंजर झाली. पांडव सर्वांचा निरोप घेऊन नगरात परत आल्यावर त्यांची मने वियोगाने उदास झाली व त्यांचे कोठेच लक्ष लागेना. थोड्या दिवसांनी वडिलांच्या भेटीला अरण्यात जाण्याचे त्यांनी ठरविले. त्यावेळी द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा वगैरे जायला निघाल्या. आश्रमाजवळ गेल्यावर त्यांची शुष्क शरीरे पाहून फार वाईट वाटले. मोठ्या प्रेमाने सर्वांची भेट घेतली. तेथे त्यांना विदुर दिसला नाही. त्यामुळे धर्माच्या मनात अनेक कल्पना येऊ लागल्या. त्याने विदुराविषयी संजयला विचारले. तेव्हा लांब एका वृक्षाखाली वस्त्ररहित विदुर
ईश्वर भजनात मग्न असलेला त्याने धर्माला दाखविला. धर्माने त्याला साष्टांग नमस्कार केला व आश्रमात परत आला. त्या दिवशी फळमुळांचा आहार करून सर्वजण गवतावर झोपले. दुसरे दिवशी आश्रमात फिरत असताना त्यांना अंबिका व अंबालिका तप करीत असताना दिसल्या. व्यासही तेथेच भेटले. व्यासांनी सर्वांना विचारले की ऐहिक सुखाची कोणाला आशा आहे का? कुंती व गांधारीने शोक करून म्हटले की आता आमची कसलीच इच्छा नाही. कर्ण, दुर्योधन इत्यादींची एकदा तरी भेट करून द्याच. व्यासांनी ते कबूल करून गंगा नदीच्या काठी नेले. धृतराष्ट्राने दिव्य दृष्टी देऊन गंगेमध्ये कौरव, पांडव व सर्व सैन्य जिवंत असल्याचे त्यांनी दाखविले. परंतु कोणाही बरोबर बोलणे मात्र झाले नाही. उजाडल्यावर सर्व नाहीसे झाले. गंगेत देहत्याग केल्याने चिरकाल पतीसह स्वर्गात नांदायला मिळेल हे ऐकून सर्व स्त्रियांनी गंगेत उड्या टाकल्या. पांडवांना हेही फार दुःख झाले. हा सर्व वृत्तांत वंशपायन जन्मेजयास सांगत होता. त्यावेळी जन्मेजयाच्या घरी यज्ञ चालू असून व्यास तेथे आले होते. जन्मेजय नमस्कार करून व्यासांना म्हणाला, मलाही माझ्या पित्याचे एक वेळ दर्शन घडवावे. त्यावेळी व्यासांनी परीक्षिती राजाच्या मूर्तीचे दर्शन करविले. त्याला जन्मेजयाने नमस्कार केला. नंतर मूर्ती अदृश्य झाली. वडिलांचा वृद्धापकाळ झाल्यामुळे अरण्यात राहून त्यांची सेवा करण्याचे पांडवांनी ठरविले. परंतु धृतराष्ट्र या गोष्टीला तयार झाला नाही. व्यास, धृतराष्ट्र यांनी पांडवांची समजूत घालून त्यांना परत पाठविले. सुमारे 1 वर्षाने नारद मुनी पांडवाकडे आले. विदुराने योगबलाने प्राण सोडल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या वडिलांच्या अगदी डोळ्यात प्राण आला आहे. संजय त्यांच्याबरोबर होता. त्याला धृतराष्ट्र म्हणाला, तू ताबडतोब जा. त्यांना घालवून त्यांनी पूर्वेकडे तोंडे केली. श्रीकृष्णाचे स्मरण करून प्राण सोडले. आश्रमातील अग्नीने तिघांचेही प्राण घेतले. हे वर्तमान नारदाने निवेदन करता सर्वांना दुःख झाले. अर्जुन क्रोधाने म्हणाला, त्या उन्मत्त अग्नीला शिक्षा केलीच पाहिजे. परंतु नारदाने त्याची समजूत घातली व उत्तर कार्य करण्यास सांगितले. नंतर धर्मराजाने मृतांच्या उत्तरक्रिया केल्या. अस्थी गोळा करून गंगेत आणून टाकल्या. कौरव नष्ट झाल्यावर धर्मराजाने नीतीने राज्य करून प्रजेस खूपच सुख दिले. इथे श्री पांडव प्रताप कथासार समाप्त.